नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर इथे एक मी तर बघू शकता, यामध्ये आपण नमक टाकून घेणार आहोत. आत्ता उकडताना जर नमक टाकलं ना मैत्रिणींनो, तर ते आतमध्ये जाईल आणि चविष्ट लागतील आपले छोले. त्यासाठी टाकते. इथे थोडेसे खडे मसाले होते बघा, ते टाकलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता हळद टाकून घेते मी. आता यामध्ये मी हळद टाकते, अगदी थोडीशीच. हे पहा, गॅसवरती आपण ठेवलेलं आहे कुकर. तर बघू शकतो. आता आपल्याला लागणार साहित्य म्हणलं तर इथे 2-3 कांदे घेतलेले आहेत. हे बघू शकतो, इथे मी एक कांदा आणि एक टमॅटो घेतलेला आहे. या दोन्हीची आपल्याला ग्रेव्ही करायची आणि हे 2 जे घेतलेले आहेत ना, आपल्याला फोडणीमध्ये टाकायचे आहे मंडळी ग्रेव्हीसाठी. बघू शकता इथं हे जे 2 कांदे आणि एक टमॅटो घेतलेला आहे. आता याची ग्रेव्ही बनवायची आपल्याला. मिक्सरमधून काढते. बघू शकता. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते. स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीरला. आपल्याला मसाला काढून आणायचे मिक्सरमधून. ते भांडे लावून घेते ठेवून. इथं फोडणीसाठी मी कांदा कट करून घेते. बघू शकता तुम्ही. सर्व साहित्य कट करून घेते. टमॅटो, कांदा. बघू तर बटाटे, सॉरी आपले छोले झालेत का. गरम आहेत, पोळत आहेत. हो, छान झालेले आहेत बघा, मस्त झालेले आहेत. आता तडका मारूया आपण. एका साईडला काढून घेते मी या छोलेला. तर आपण भाजीला फोडणी मारणार आहोत बघा. बघू शकता इथे गॅसवरती मी पहिलेच कढई ठेवलेली होती आणि गॅस पेटून घेतलेला आहे. त्यामध्ये मी 3 माप तेल टाकलेलं आहे बघा. तर चला मग आता तडका मारणार आहोत आपण भाजीला. जिरे टाकलेले आहेत बघू शकता मैत्रिणींनो. आता यामध्ये मी लसूण टाकते. लसूण टाकलेलं आहे. लसूणला लाल झालं की त्यामध्ये कांदा टाकणार आहोत आपण. हे काढलेला मसाला आहे, यामध्ये मी टाकलेला आहे. फक्त छान मसाला भाजून घेऊया आपण. तर हे पा असं झालेलं आहे. त्याला छान फ्राय होऊ देते मी. मस्त छान असा शेंट सुटलेला आहे. आणखीन आपण यामध्ये मिरची पावडर वगैरे काहीच टाकलं नाही. तर कांदा, टमॅटो ग्रेव्ही केलं होतं ना, त्याचा मस्त कोथिंबीरचा सुगंध सुटलेला आहे बघा. नक्कीच एक वेळेस करून बघा मैत्रिणींनो. रेसिपी आवडल्यास तुम्हाला हे पण जे कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. छानशी कांदा पण झालेला आहे का बघितलेला आहे. आता यामध्ये थोडंसं ठेवण्यासाठी आपण कांदा टाकणार आहोत. त्याला पण छान भाजून घेते मी. आता यामध्ये मी टमॅटो टाकून घेते बघा. छान भाजून घेऊया आपण. हे बघा झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता यामध्ये लाल तिखट टाकून घेते मी, जेवढं आपल्याला चवीनुसार लागेल तेवढं. तर मिरची पावडर टाकलेली आहे. छोले मसाला आहे ते सुद्धा टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता यामध्ये मी हळद पावडर टाकून घेते. थोडीशी तेलामध्ये कोथिंबीर. आता एकजीव करून घेते बघा. बघू शकता एकजीव करून घेते मी सर्व साहित्य. मस्त मसाल्याचा शेंट सुटलेला आहे मग बघू शकता तुम्ही छानसा. हे पहा, आता यामध्ये छोले टाकून घेऊया आपण. मस्त रेडी झालेला आहे मसाला आपला. बघू शकता आता एकजीव करून घेते. हे बघा, यामध्ये मी चवीनुसार नमक टाकते मैत्रिणींनो. हे पहा बघू शकते छान मस्त शेंट सुटलेला आहे बघा. एकच नंबर भाजी झालेली आहे आपली. बघू शकते. आपल्याला हवं तेवढं ग्रेव्ही जशी करायची ना तशी आपण पाणी टाकू शकता. हे पहा
मस्त शिजलेली आहे बघा भाजी. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकू देते. मैत्रिणी बघू शकता तुम्ही, मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता 1-2 मिनटं मी शिजू देते. तर मीठ वगैरे सर्व काही टाकलेलं, दुसरे कोणते मसाले टाकले नाही, एकच मसाला टाकलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. हे छोले भाजी आपण चपातीसोबत किंवा पुरीसोबत, भटुऱ्यासोबत, त्यासोबत तुम्ही खाऊ शकता मैत्रिणींनो. हे पहा मस्त चटपटीत झणझणीत तोंडाला अगदी चव येणारी आपली भाजी रेडी आहे बघा. हे पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा मैत्रिणींनो. हे पहा मंडळी, मस्त आपण छोले रेसिपी बनवलेली आहे. हे पहा मस्त रंग आलेला आहे आणि एकदम छान झणझणीत चटपटीत रेसिपी झालेली आहे बघा मैत्रिणींनो. बघू शकता, खाण्यासाठी एकच नंबर आपली भाजी इथं रेडी आहे. पुरीसोबत खावा किंवा चपातीसोबत, तुम्हाला ज्यासोबत आवडते त्यासोबत खावा. आपली भाजी रेडी झालेली आहे.